प्रत्येक उद्योगासाठी एक कच्चा माल असतो. तसा बँकांसाठी बँकांमधल्या ठेवी म्हणजे कच्चा माल. या ठेवी येतात कुठून? तुम्ही आणि मी नोकरी करत असू तर आपला पगार बँकेत जमा होतो, किंवा आपण व्यापार धंदा करत असू तर आपले सगळे व्यवहार बँकेमार्फत होतात. आणि हे जे काय व्यवहार बँकेमार्फत होतात, तो फ्लोटिंग मनी, तरंगता पैसा हा बँकांसाठी निधी म्हणून बँकांना उपलब्ध होतो. याशिवाय आपण सगळी जण घाम गाळून जो पैसा जमा करतो त्यातली थोडाफार पैसा बाजूला काढून ठेवतो. आणि आपली ही धारणा असते की कधी काळी काही लागलं तर आपल्या हातात पैसा असावा, म्हणून ती आपण बचत करतो. किंवा आपल्या मुलाला व्यवसाय चालू करून द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण पैसे बाजूला काढून ठेवतो. आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी पैसा लागतो, तो पैसा बाजूला काढून ठेवतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा आपण पहिलं तरी आपली प्रवास सुरू होतो तेव्हा आपण कमवू शकत नाही, अशा वेळी या कमावलेल्या पैशातला काही पैसा बाजूला काढून बचतीच्या स्वरूपामध्ये ठेवतो. आणि ही जी बचत आहे त्या बचतीतूनच बँकांना निधी उपलब्ध होतो. या निधीच्या जोरावर बँका कर्ज वाटतात किंवा गुंतवणूक करतात. आणि त्यातून येणारा जो परतावा आहे, रिटर्न्स आहेत, ते रिटर्न म्हणजे बँकांसाठी उत्पन्न. आणि मग प्रशासकीय खर्च, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे प्रिमायसेसचं भाडं, तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार, इलेक्ट्रिसिटी किंवा जाहिरात केली तर त्याच्यावर होणारा खर्च, हा सगळा वजा करून राहिलेला जो पैसा आहे तो पैसा म्हणजे बँकेचा नफा. हा साधारणतः बँकांचा व्यवहार चालतो. पण कल्पना करा, ठेवीदारांनी पैसे ठेवलेत आणि त्यातले ठेवीदार जर मोठ्या संख्येने बँकेच्या दरवाजात आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, मला माझा पैसा परत द्या. आणणार कुठून? त्याच्यासाठी बँकांना एकूण ज्या ठेवी आहेत त्यातली 3% रक्कम ही रिझर्व्ह बँकेमध्ये कॅश रिझर्व्ह रेशो या स्वरूपात ठेवावी लागते. याच्या पलीकडे जाऊन आणखी लोक आले आणि ते मागायला लागले, मला माझ्या ठेवी द्या. मी ठेवी परत देऊ शकत नाही असं म्हटल्याबरोबर लोक रांगा लावणार आणि त्या बँकेतून आपले पैसे काढणार. ही वेळ येऊ नये म्हणून बँकांना 18% रक्कम ही या डिपॉझिट मधली बँकांना स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो मध्ये गुंतवावी लागते. SLR म्हणजे काय? तर भारत सरकार जे कर्ज काढतं त्या कर्जासाठी जे बॉन्ड इश्यू करतं, रोखे इश्यू करतं, ते रोखे हे बँका सबस्क्राईब करतात, म्हणजे विकत घेतात. आणि मग ते SLR इन्स्ट्रुमेंट हे बँका आपल्याजवळ ठेवतात. म्हणजे जर लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे मागितले तर त्या SLRच्या अगेन्स्ट रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊन बँका ते पैसे आपल्या ठेवीदाराला परत करू शकतात. आता याचे दुहेरी परिणाम आहेत. एक तर बँकेला एक्सिजन्सीज मध्ये फॉलआउट म्हणून हा पैसा वापरता येऊ शकतो. तसं भारत सरकारला जे जे काय रस्ते बांधायचे, धरणं बांधायची, आणखी काही मोठमोठे प्रकल्प हाती घ्यायचे, त्याच्यावर जी गुंतवणूक करावी लागते ती केवळ करातून त्याची पुरेसं होत नाही. मग भारत सरकारला पण कर्ज काढावं लागतं आणि मग हे बॉन्ड म्हणजे भारत सरकारचं कर्ज आहे. म्हणजे त्या अर्थाने जर बघितलं तर बँका ज्या स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो मध्ये गुंतवणूक करतात त्या गुंतवणुकीचा उपयोग हा शेवटी देशाच्या विकासासाठी होतो. 18+3 21% गेले तर राहिलेले 79% अधिक बँकेचं भांडवल, हा जो निधी आहे हा निधी बँका कर्जाच्या स्वरूपात वापरतात. डिपॉझिटच्या अगेन्स्ट कर्ज याला क्रेडिट डिपॉझिट रेशो असं म्हटलं जातं. हा तुम्ही आता जर वेगवेगळ्या बँकांचे ताळेबंद तपासून बघितले तर तुम्हाला लक्षात येईल ते 80% 82%च्या आसपास आहेत. म्हणजे हा भांडवल अधिक जो निधी आहे 79% मिळून बँका कर्जाच्या स्वरूपात त्या व्यवहार करतात. आता भारतात बँका किती आहेत? भारतात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत 12, तर खाजगी क्षेत्रातल्या बँका आहेत 21.
प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत 43. या प्रादेशिक ग्रामीण बँका या कुठल्या ना कुठल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेनी पुरस्कृत केलेल्या आहेत, त्यामुळे त्या देखील सार्वजनिक क्षेत्रातच येतात. याशिवाय स्मॉल फायनान्स बँका आहेत 11, विदेशी बँका आहेत 44, पेमेंट बँका आहेत 6, लोकल एरिया बँका आहेत 2. म्हणजे एकूण व्यापारी बँकांची संख्या भारतामध्ये आहे 139. तर सहकारी क्षेत्रातल्या बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका 1457, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका 352, स्टेट कोऑपरेटिव्ह बँका 34. म्हणजे सहकारी क्षेत्रातल्या बँका आहेत एकूण 1843. आणि व्यापारी बँका आणि सहकारी क्षेत्रातल्या बँका मिळून एकत्रित बँका आहेत 1982, ज्यांना रिझर्व्ह बँक रेग्युलेटेड एंटिटीज म्हणून ओळखते. जी खाती उघडली त्यांचा आकडा हा 293.7 कोटी आहे. आणि या खात्यातल्या ठेवी या 240.96 लाख कोटी रुपये आहेत. यातले 97.6% खाती अशी आहेत ज्या खात्यांमध्ये शिल्लक रक्कम ही 5 लाख रुपयापेक्षा कमी आहे. आणि ही जी रक्कम आहे ही 100.4 लाख कोटी रुपये आहे. म्हणजे एकूण ठेवीच्या प्रमाणामध्ये 41.5% ठेवी या 5 लाख रुपयापेक्षा कमीच्या खात्यांमध्ये आहेत. आता हे आपण आकडा कशासाठी बघितला, तर भारत सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाचं, DICGC नावाचं एक कॉर्पोरेशन रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली स्थापन केलेलं आहे, ज्याद्वारे 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवीला इन्शुरन्स दिला जातो. म्हणजे आज आता नागरी सहकारी बँका ज्या कोसळत आहेत, त्या नागरी सहकारी बँकेतल्या खातेदारांच्या खात्यात जर 5 लाख रुपयापर्यंत बॅलन्स असेल तर त्याला हा इन्शुरन्स उपलब्ध आहे. म्हणून ही 5 लाखापर्यंतची आकडेवारी आपण वेगळी दिली. शेवटी सरसलामत पगडी 50. आपल्या ठेवी सुरक्षित राहिल्या तर बाकीच्या बँकिंग व्यवहाराचं स्वप्न आपण बघू शकतो. आणि हेच आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.